ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रस्ता नाही तर मतदान नाही। सायकिडा फाटा ते आसोला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तरुणांचा नोटाचा इशारा। जिंतूर तालुक्यातील सायकिडा फाटा ते आसोला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। निवडणूक आली की राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आश्वासनांची खैरात करतात, मात्र अनेक वर्षापासून या रस्त्याला साधे डागडुजीचे भाग्यही लाभले नसल्याने आता गावातील तरुण पिढी आक्रमक झाली आहे। आमचा रस्ता नाही तर आमचे मतदानही नाही असा पवित्रा घेत या तरुणांनी कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता थेट नोटाचे बटन दाबण्याचा इशारा दिला असून नेत्यांच्या पोकळ आश्वासनांना न जुमानता रस्त्याच्या मूलभूत हक्कासाठी तरुणांनी पुकारलेले हे रणशिंग संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे। महानकर न्यूजसाठी बळीराज भराडे, परभणी। तुम्ही इथं पाहू शकता, खाली या ठिकाणी कॅमेरा दाखवा। हे जे रस्ता आहे मागील 20 वर्षापासून हा रस्ता झालेला नाही आहे आणि सगळे निवडणुकीच्या वेळेस राजकारणी येतात, पुढारी येतात आणि आश्वासनं देऊन जातात आणि आश्वासन दिल्यानंतर सुद्धा हा रस्ता होत नाही आहे। तर यावेळेस सगळ्या गावातील आसोला गावातील तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावातील लोकांनी एक निश्चय केलेला आहे की यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर जाहीर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि हे जाहीर बहिष्कारचं लेटर आहे। संपूर्ण त्याच्यामध्ये सह्या आहेत, सगळ्यांच्या स्वाक्षरीने मान्यतेने आज ग्रामसभा झाली आणि त्याच्यातून असं ठरवलेलं आहे गावातील लोकांनी की या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत। हा रस्ता नाही तर मतसुद्धा नाही हा निश्चय आम्ही केलेला आहे। जोपर्यंत हा रस्ता करून देत नाहीत पुढारी असो किंवा प्रशासन असो तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे। आम्ही मतदान होऊ देणार नाहीत, हा आमचा बहिष्कार आहे। आणि जर कोणी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्याला खड्डे खांदून पूर्ण बहिष्कार अजून नोंदवू। आमचं शांततेत आहे आंदोलन, तर शांततेत आम्हाला प्रत्युत्तर द्या, याच्यावर सोल्युशन काढा। आणि गावात जे लोक पैसे घेऊन येतील, वाटायला येतील, तर गावातील लोकांना हे आहे की तुम्हाला वाटतं की यावेळेस नाही घेतलेत पुन्हा 5 वर्ष ते भेटणार नाहीत। ठीक आहे, तुम्हाला 5 वर्ष भेटणार नाहीत पण तुम्ही पैसे घ्या, पण यावेळेस आपला बहिष्कार आहे। बहिष्काराचा शब्द असा आहे, त्याचा असा अर्थ होतो की तुम्ही 2013 मध्ये निघाला होता आदेश की जर तुम्हाला कोणताही उमेदवार आवडत नसेल तर तुम्ही नोटा या बटनावर नोटा हे बटन दाबून तुम्ही जाहीर बहिष्कार नोंदवू शकता। म्हणून जरी पैसे घेऊन आले तर पैसे घ्या, वाटल्यास तुम्हाला घ्यायचं असेल तर पैसे घ्या, पण मतदान करता वेळेस तुमच्या मनाला विचारा की या लोकांनी आपल्यासाठी काय केलंय हे विचारूनच नंतर बटन दाबा। आणि बटन दाबताना हे नोटाचं दाबा, म्हणजेच आपला जाहीर बहिष्कार नोंदवल्या जाईल। एक तर अर्जाद्वारे नाहीतर मशीनद्वारे, आम्ही दोन्ही प्रकारे हा जाहीर निषेध नोंदवत आहोत। आता उमेदवाराला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पैसे देताना पण तुम्ही विचार करून पैसे द्या, कारण की आमचं आता ठरलेलं आहे की बाबा नोटाला छाणायचं आहे, पण तुम्ही विचार करून पैसे पण वाटा आता, कारण की ठरलं आहे आता आमचं। राजकारण्यांनी गावातल्या पुढाऱ्यांना, हे बघा भाकरे आहेत सगळे, यांना फक्त निवडणूक आली की जाग येते, पैसे घेतात पुढाऱ्या करून गावात वाटण्यासाठी, स्वतःच्या खिशात टाकतात, गाव वाऱ्यावर सोडतात। गावाच्या घशात काहीच येत नाही आहे म्हणून कोरडा आहे। म्हणून तुम्ही पैसे वाटताना विचार करा, वाटलंच तुम्हाला मायादया असेल, तुम्हाला मनात अंतकरणातून तुम्ही चांगले असताल, स्वतःला वाटत असेल तर एकदा रस्त्यावर या, रस्ता बनवून द्या। नक्कीच तुम्हाला आमचं मतदान असेल, आम्ही सगळं युवा पिढी किंवा आमच्या गावातील सगळे लोक तुमच्या पाठीमागे असो आणि जाहीर तुमचा तालुक्यामध्ये सत्कार ठेवू, सगळ्या गावकऱ्याच्या वतीने गावामध्ये ठेवू आणि जास्तीत जास्त मतदान आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू, हे आमचं या ठिकाणी वचन आहे।